गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. सशाने भेटले पाणी आणि घडघड वाचले धडे, सशाने भेटले पाणी आणि घडघड वाचले धडे. गुरुजी म्हणाले शाबास, ससा म्हणाला करा पास. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा, कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा. नमस्कार, मी सौ कल्पना किशोर बावस्कर. आज 15 जून, सुट्टीनंतरचा शाळेचा पहिला दिवस. आमच्याही शाळेमध्ये मुलं, पालक आज अतिशय उत्साहाने आलेले आहेत. सगळे हसतमुख दिसतायत आणि आल्यानंतर आत्ता शाळेत काय बघायला मिळणार आहे, काय दिसणार आहे, कोण असणार आहे, ही उत्सुकता तर त्यांच्या चेहऱ्यावर दिसतेच आहे. अगदी वाट बघतायत की केव्हा आम्ही आता वर्गामध्ये येणार आणि आतमध्ये येणार. पण आज पहिला दिवस असल्यामुळे आम्ही त्यांच्या स्वागताची एक विशेष अशी तयारी केली आहे. आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत केलेले, त्यानंतर सरस्वती पूजन केले, साहित्याचं पूजन त्यांच्याकडनं करून घेतलं, दीप प्रज्वलन करून घेतले आणि त्यानंतर त्यांना खेळण्यासाठी म्हणून सर्व शालेय परिसरामध्ये विविध खेळांचं आयोजनही केलेलं आहे. आणि आजची विशेष बाब सांगायची म्हणजे भारतीय ज्ञान प्रणालीनुसार आणि परंपरेनुसार आम्ही मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढावं, त्यासाठी आम्ही मुलींना हातात कायमस्वरूपी घालण्यासाठी म्हणून बांगड्या आणि गंध लावतोय आणि मुलांना अष्टगंध लावतोय. ही आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि ह्या मुलांना ती कायमची सवय व्हावी हा आमचा उद्देश आहे. ती सुरुवात आज या प्रथम दिवसापासून केलेली आहे. त्यानंतर विशेष आणखी सांगायचं म्हणजे एक साधारण 10 वर्षापूर्वी मुलांचं जे रडणं होतं, शाळेत येण्यासाठी विरोध असायचा, रडायचे, पालक जबरदस्ती शाळेत आणायचे. पण आता इतकं चित्र पालटलेलं आहे की मुलांचं रडणंच नाहीये. खूप आनंदात मुलं येत आहेत, खूप उत्साहाने मुलं येत आहेत आणि आनंद घेत आहेत, ते आपण बघतच आहात. रडणं थांबले यामागे पण आम्ही शिक्षिका म्हणून गेल्या 4-5 वर्षापासून अनुभवतोय की मुलं का रडत नाहीयेत. तर याचं एक उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि एक असं लक्षात आलंय की पूर्वी दप्तर, वॉटर बॅग, शाळा ही त्या मुलांना ज्या दिवशी तो शाळेत येईल ना त्याच दिवशी दिसत होतं. पण आता मला असं वाटतं या मोबाईलमुळे त्यांना सगळी कल्पना येते. आधीच त्यांना या सगळ्या गोष्टी कळतायत आणि शिक्षित वर्ग पण आई वडील सगळे शिक्षित असल्यामुळे त्याचाही एक परिणाम असा आहे की त्या मुलांची बऱ्यापैकी तयारी केलेली असते की तुला शाळेत जायचंय, तुला ही बॅग आहे, ही वॉटर बॅग आहे, शाळेमध्ये खेळायला मिळणार आहे, मजा मिळणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी पण ह्या पालकांकडनं मुलांच्या तयारीमध्ये कदाचित त्यांना मिळतायत, म्हणून त्याचाही कदाचित हा परिणाम असावा असंही आम्हाला वाटतं. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल. मुलांच्या हातात मोबाईल गेल्यामुळे थोडंसं ते एकटेही राहायला शिकले आणि मोबाईल मधनं शाळा काय आहे, बाहेर कशा पद्धतीने खेळल्या जातं, खेळणी काय आहेत, गेम काय आहेत, याची थोडीशी त्यांना पूर्वकल्पना येत असल्यामुळे की काय माहित नाही, पण आमचा एक असा अंदाज आहे की त्यामुळे कदाचित मुलं रडत नाहीयेत की काय आणि खूप आनंदात आणि उत्साहामध्ये इथे शाळेमध्ये येत आहेत आणि बसतायत. कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला